गुड मॉर्निंग. आता तू उठलो. हा दिवस तिसरा. बघू शकता तुम्ही पाऊस खूप जोरात चालू आहे. आज बाप्पाचे आगमन होणार आहे. तो आता बघूया पुढे पुढे काय होतं ते. आपला विराज शेठ बघा बाप्पाच्या आगमनासाठी घर सजवायला घेतले. पेंट बिंट चालू आहे त्याचं. हा पूर्ण दरवाजाने पेंट केलेला आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ पण नाही केली पण बाई बोलतो पहिली तयारी करू. कुठे कमी पडला नाही पाहिजे बोलतो. झाली की पेंट व्हिडिओ करायला काही पेंट बिन करते. फ्रेश वगैरे होऊन विराज मला दुसऱ्या बीचवर नेणार आहे फिरायला. बघू आता. काल तर गेलेलो होतो गणपती पुणे. कालचा जो ब्लॉग तुम्हाला दाखवेनच. तर आज बघू विराज दुसऱ्या कोणत्या बीचवर तुला फिरायला देणार आहे. तर कुठे जायचं मला पण माहित नाही तरी बघू. आता विराजचं काम कधी आटपेल आणि मी कधी फ्रेश होईल. 10 वाजणार. बघू पुढे वेळ लागतो. फ्रेश वगैरे झालो. आता निघू आम्ही. विराज शेडून तयार नाही झाला बघू शकता. कोकण बघू पुढे पुढे. आता कुठे कुठे नेतो विराज. नाश्त्याला तर आजीने कांदे भजी केली होती. मग नाश्ता करून आम्ही निघालो. बाईक वगैरे घेऊन निघालो. आता बघू पुढे पुढे. कोकणात पावसाळ्याचे वातावरण किती छान दिसतंय बघा. तुम्हाला फिरायचं यायचं असेल तर तुम्ही कोकणात या. कारण का कोकणात असं आहे की तुम्ही इकडून जाऊच शकत नाही पुन्हा. असं आहे कोकणात. स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्गाहून सुंदर आमचे कोकण. बघा तुम्ही नदी किती छान दिसते. बाईकवर मागे बसायचं खूप वैताग आला होता तर बाईक मी चालवायला घेतली. तर आता विराज बोलतो बीचवर जायच्या अगोदर बोलतो गणपती बाप्पाच्या डेकोरेशन सामान घेऊ. तेव्हा आपण नंतर बोलतो बीचवर जाऊ. तो आम्ही मग तिकडे गेलो. फायनली पोचलो मार्केटला. भाईने सुरुवात केली सामान घ्यायची. काय काय घ्यायचे ते. त्या डोक्यात चालत नव्हतं कोणतं काय घेऊ ना काय नाही. 1 तास झाला सामान मी घेतो. आणि निघायचं काय रेडी होऊन बसलोय. मला आले कधी बीचवर जातोय असं झालंय. बघू आता कधी येतो. ते बीचवर पोचलेलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता बीच इकडचा. आमचा विराज बघा. खूप एन्जॉय करू आम्ही. पाऊस पण खूप एवढा चालू येते इथे काय बोलून फायदा नाही. समुद्राच्या लाटा बघा. छान व्ह्यू बघितला. बीचवर जरा मस्ती मजाक चालू केली. मग फोटो वगैरे काढायची सुरुवात केली. तर विराज बोलतो इकडे अजून एक ठिकाण आहे बघण्यासारखं लाईट हाऊस म्हणून. बोलतो तिकडे चल. मग तिकडे गेलो. अगर चाललाय आता लाईट हाऊसला. विराजने गोवा घर दाखवला. आता विराज बोलतो तुला मी लाईट हाऊसलाच घेऊन जातो. तो आम्ही किती भिजलोय तुम्ही बघू शकता. मला दाखव विराज. बघा मी किती भिजलोय. इकडचा रस्ता तो खूप वल्णीदार होता. फायनली पोचलो आहे आम्ही लाईट हाऊसला. तुम्ही बघू शकता. तिकडे चक्री कशी गोल फिरते. तिकडेचा मंदिर आहे. तिथे पूर्ण भिजलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. कोकणातली मजा म्हणजे पावसाळीच खरी मजा असते. तर आम्ही बाईक राईड करतो विराज मी. विराज तिकडे उभा आहे. बाईक पण तिकडे उभे गेटच्या बाहेर बघू शकता. ते काकांना आम्ही विचारलं तिकडे वरती जायचं होतं आम्हाला. तर काका बोलतात पावसामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. तो आम्ही नाही जाणार कारण का त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही तर जाऊ शकत नाही. तर आपण काकांना जाऊन विचारू की लाईट हाऊस कशासाठी केला आहे आणि कोणत्या कारणांसाठी केला आहे. तर आपण काकांना विचारू. तर बोटे येतात तर त्यांना
त्यांना सिग्नल देते. अच्छा 41 किलोमीटर रेंज आहे. अच्छा अच्छा 1 किलोमीटर 41 किलोमीटर पासून रेंज देतात. अच्छा अच्छा असं आहे का. तर ते काकांना विचारलं आम्ही, तर काकांचं म्हणणं आहे मच्छी पकडायला जातात बोटी तर समुद्रामध्ये नेटवर्क नसल्यामुळे त्यांना एक सिग्नल दिला जातो. ते सिग्नल त्यावरती गोल गोल फिरतो बघा, तिकडून तो हँडल केला जातो सिग्नल. म्हणजे तुफान वगैरे याची संभावना असेल तर ते इकडून त्यांना सांगतात की तुम्ही जास्त लांब जाऊ नका, आणि बोटी पण कॉन्टॅक्टमध्ये राहतात. तुम्ही बघू शकता इथे मंदिर पण आहे, किती छान आहे. तर मंदिराच्या आतमध्ये नाही जाणार आता मी सध्या तरी, खूप भिजलोय म्हणून. इथून नजारा बघा किती छान दिसतोय महासागराचा. तुम्ही बघू शकता इकडे झाडावर माकडे आहेत. तिकडे बघा इकडे तिकडे उड्या मारत चाललेत मंदिराच्या समोरच. बघू शकता. फायनली निघालो आम्ही घरी, कारण का आम्हाला घरी खूप काम होते. बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करायची होती. फायनली पोचलो, फ्रेश वगैरे झालो, खूप भिजलो होतो, आणि डेकोरेशनची सुरुवात केली आम्ही. फर्स्ट तर मंडपाचा पडदा लावायला सुरुवात केली वरती, कारण का वरची शो तर अजून चांगली वाटते. पडदा वगैरे झालं लावून, तो नंतर आम्ही कलरचं काम चालू केलं. विराजने काल दरवाजाचं कलर केलं, पण खांब्याचं कलर करायचं बाकी होतं. तर तो बोलतो तू कलर कर, तर मी घेतला कलर करायला. जमत तर नव्हता पण करायचं ट्राय केलं, कारण का बाप्पा येणार आहेत म्हणून. तुम्ही बघू शकता मी कलरचं काम बरोबर केलं की नाही ते. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा, कोणाचा कलर वगैरे करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. रात्रीचं 1 वाजला. फायनली डेकोरेशनचं काम कंप्लीट झालं होतं. आम्ही खूप दमलो पण होतो, आणि बाप्पा उद्या मकरच बसणार आहेत, तर आम्हाला लवकर पण उठायचं होतं, तर आम्ही झोपून घेतला. हा ब्लॉग इथे ते होत आहे.